गुड मॉर्निंग स्टुडंट्स. इयत्ता पाचवीच्या मराठीच्या तासाला पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत. मुलांनो, मागील तासाला आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 3 खेळूया शब्दांशी हा पाठ पूर्ण अभ्यासला, बरोबर? मुलांनो, तुम्ही खेळूया शब्दाशी ह्यामध्ये जो आपल्याला खेळ दिला आहे शब्दांचा, तो तुम्ही घरी प्रॅक्टिस केली, खेळला तो गेम? जी मुलं खेळूया शब्दांशी हा खेळ खेळली त्या सर्व मुलांना व्हेरी गुड. मुलांनो, आजच्या तासाला आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 4 ही पिसे कोणाची हा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत. काय नाव आहे बरं पाठाचं? ही पिसं कोणाची? तर मुलांनो, ही पिसं कोणाची ह्या पाठात मीनू नावाची एक मुलगी आहे आणि तिला रस्त्यात गळून पडलेली 2 पिसे सापडतात आणि ती पिसं कोणाची आहेत ती त्याचा शोध घेत फिरत असते आणि शेवटी तिला ज्याची पिसं असतात ते बदक तिला दिसते. पण त्या बदकापर्यंत पोहोचवण्यासाठी मीनूने केलेले प्रयत्न व त्यामागची तिची तळमळ या पाठात आपल्याला दिसून येते. तर चला मुलांनो, बघूया की मीनूची ती तळमळ काय आहे, मीनूने कशा प्रकारे बदकापर्यंत ती पिसं पोहोचवली आहेत. मीनूचे घर शेतात होते. ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली. तिला 2 पिसे दिसली. तिने ती पिसं उचलली. तिला ती पिसे खूप आवडली. बघा मुलांनो, मीनू नावाची जी मुलगी आहे तिचं घर शेतात होतं, म्हणजे आजूबाजूला सगळी शेती होती आणि तिचं एकटीचंच घर तिथे मध्ये होतं. आणि मुलांनो, ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली. बघा, तुम्हीसुद्धा कधीकधी तुमच्या घरापासून दूर खेळायला जातात. जर तुम्ही आता तुमच्या गावाला असतील तर तुम्ही तुमच्या घराजवळच खेळत नाही, तर गावामध्ये जाऊन तुम्ही मुलांबरोबर खेळत असतात. आता मीनू एकटीच आहे म्हणून ती शेतामध्ये खेळता खेळता थोडी घरापासून दूर आली. तिला 2 पिसे दिसली. जेव्हा ती खेळत खेळत असता रस्त्यावर आली तेव्हा तिला काय दिसलं? 2 पिसं पडलेली दिसली. तिने ती पटकन उचलली. तिला ती पिसे खूप आवडली. बघा मुलांनो, काही वेळेला काही वस्तू खाली पडलेल्या असतात आणि त्या पडलेल्या वस्तू आपल्याला बघता क्षणी आवडतात आणि पटकन आपण त्या काय करतात? उचलतात. त्याचप्रमाणे मीनूने सुद्धा ती 2 पिसं पटकन उचलली कारण तिला ती खूप आवडली. पिसं म्हणजे मुलांनो तुम्हाला माहितीच आहे ना की पक्ष्यांची जी पंख असतात त्यातून काही पिसं खाली पडलेली असतात. तसं आता मोराचा पंख असते, त्यामध्ये कधीकधी ते मोरपंख आपण विकत घेतो, बरोबर? त्याचप्रमाणे दुसऱ्या पक्ष्यांना सुद्धा तशी पंख असतात आणि त्या पंखामधून छोटी छोटी पिसं खाली पडतात. तर तुम्हाला हा पहिला पॅरेग्राफ समजला. मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. बघा, मीनूचे घर शेतात होते. मीनूचे घर कुठे होते? शेतात होते. ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली. तिला 2 कोण दिसली? पिसे दिसली. तिने ती पिसे काय केली? उचलली. तिला ती पिसे खूप आवडली. तिला वाटेत एक कोंबडी दिसली. मीनूला वाटले ही पिसे नक्कीच कोंबडीची असणार, म्हणून तिने कोंबडीला विचारले, कोंबडीताई, कोंबडीताई, ही पिसं तुझी आहेत का? पुढे वाटेत म्हणजे मुलांनो रस्त्यामध्ये तिला एक कोंबडी दिसली. कोंबडी म्हणजे मुलांनो हेन. कोंबडी म्हणजे हेन. मीनूला वाटले ही पिसं नक्कीच कोंबडीची असणार. बघा मुलांनो, कोंबडीच्या अंगाला पण पंख असतात, ती पण उडते की नाही थोडीफार, म्हणून तिला वाटलं की ही पिसं नक्की कोणाची असणार? कोंबडीचीच असणार. म्हणून तिने कोंबडीला विचारले, कोंबडीताई, कोंबडीताई, ही पिसं तुझी आहेत का? कोंबडीने पिसांकडे निरखून पाहिले. नाही ग बाई, ही पिसं माझी नाहीत.
म्हणून कोंबडी खुराड्यात जाऊन बसली. बघा, कोंबडीने पिसांकडे निरखून पाहिले. निरखून म्हणजे एकदम जवळून पाहणे. निरखून म्हणजे काय मुलांनो? एकदम जवळून पाहणे. तिने व्यवस्थित लक्षपूर्वक ती पिसं पाहिली कोंबडीने आणि ती म्हणाली, नाही ग बाई, ही पिसं माझी नाहीत. असे म्हणून कोंबडी खुराड्यात जाऊन बसली. खुराडा म्हणजे मुलांनो पक्ष्याचे घरटे. म्हणजे कोंबडी जिथे राहते, कोंबडीचं जे घर असते त्याला काय म्हणतात? खुराडा म्हणतात. आणि तिने ती पिसं घेण्यास नकार, की ती माझी पिसं नाही आहेत असं म्हणून ती खुराड्यात जाऊन बसली. बघा मुलांनो, इथे असं नाही केलं की कोंबडीने सांगितलं नाही की ती पिसं माझी आहे. ती खरं बोलली आहे. ती बोलली की ही पिसं माझी नाहीत असे म्हणून ती कुठे जाऊन बसली? खुराडा. खुराडा म्हणजे कोंबडीचे घर. कोणाची आहेत बरं ही पिसं? असे म्हणत मीनू एका झाडाजवळ आली. तिला झाडावर पांढऱ्या करड्या रंगाचे एक कबूतर दिसले. त्याला पाहून मीनूला वाटले, याची तर नाही ती पिसं. तिने कबुतराला विचारले, कबूतर दादा, ही पिसं तुझी आहेत का? कबूतर म्हणाले, नाही ग बाई, ही पिसं माझी नाहीत. बघा मुलांनो, जेव्हा कोंबडीने सांगितलं ही पिसं माझी नाही आहेत, तेव्हा मीनूला प्रश्न पडला, ही कोणाची असतील बरं पिसं? असे म्हणत ती एका झाडाजवळ आली. तिला झाडावर पांढऱ्या करड्या रंगाचे कबूतर दिसले. पांढरा रंग म्हणजे मुलांनो व्हाईट रंग आणि करडा म्हणजे आपण ग्रे कलर म्हणतो की नाही. आणि कबूतर म्हणजे पिजन. तुम्ही पिजनचा रंग बघितला आहे? काही वेळेला पिजन पूर्ण पांढरं असते, पण काही वेळेला पिजन जे आपण बघतो, कबूतर जे बघतो ते थोडं ग्रे कलरचं असते. आणि त्याला पाहून मीनूला वाटले, याची तर नाही ती पिसं. तिने कबूतराला विचारले, कबूतर दादा, ही पिसं तुझी आहेत का? काय विचारले तिने? की कबूतर दादा, ही पिसं तुझी आहेत का? कबूतर म्हणाले, नाही ग बाई, ही पिसं माझी नाहीत. काय म्हणाला कबूतर? की ही पिसं माझी नाही आहेत. इथे सुद्धा कबूतर खरे बोलले आहे. त्याने खोटं बोललं का की ही पिसं माझी आहेत असं? नाही, तर तो म्हणाला की ही पिसं माझी नाही आहेत. कोणाची आहेत बरं ही पिसं? या विचारात मीनू पुढे निघाली. समोरून आपला पिसारा सावरत मोर येत होता. जेव्हा कबुतराने सांगितलं की ही पिसं माझी नाही आहेत, तेव्हा मीनूला परत प्रश्न पडला की कोणाची आहेत बरं ही पिसं? या विचारात मीनू पुढे निघाली. समोरून आपला पिसारा सावरत मोर येत होता. समोरून तिला कोण येताना दिसला मुलांनो? मोर. आणि तो त्याचा पिसारा सावरत मोर मुलांनो फास्ट चालत नाही. त्याचा जो पिसारा असतो तो खूप लांब असतो आणि तो जमिनीला टेकलेला असतो. तुम्ही बघितलंच असेल की नाही? आणि तो हळूहळू येत होता, कारण तो फास्ट चालू शकत नाही, कारण त्याचं मागे खूप त्या पिसांचं वजन असते. पिसाऱ्याचं खूप काय असते? वजन असते. त्याची ऐटदार चाल आणि रंगीबिरंगी लांब सडक पिसारा खूप मोहक दिसत होता. तिने आपल्या हातातील पिसे निरखून बघितली. ही पिसे नक्कीच मोराची नाहीत हे तिला जाणवले. तरीही तिने मोराला विचारले, अरे मोरा, ही पिसं कोणाची आहेत हे तुला माहिती आहे का? मोराने पिसांचे निरीक्षण केले. तो म्हणाला, ही तर बदकाची आहेत. जेव्हा मोर समोरून चालत येत होता तेव्हा त्याची चाल ऐटदार दिसत होती. ऐटदार म्हणजे मुलांनो एकदम भपकेबाज, रुबाबदार चाल. जसा राजा आपल्या रुबाबामध्ये चालतो, बरोबर? कारण त्याला आजूबाजूचे लोक सगळे बघत असतात. तो असा फास्ट चालत जातो का? नाही, तर तो हळूहळू चालतो. त्याचप्रमाणे मोरसुद्धा हळूहळू चालतो, जणू त्याची चाल ऐटदार असते.
आणि रंगीबिरंगी म्हणजे कलरफुल लांब सडक पिसारा खूप मोहक दिसत होता. त्याचा जो पिसारा होता, जो लांब सडक होता, तो खूप मोहक दिसत होता. मोहक म्हणजे सुंदर दिसत होता. तिने आपल्या हातातली पिसे निरखून बघितली. तिच्या हातात जी पिसं होती ती तिने पुन्हा एकदा निरखून व्यवस्थित बघितली. ही पिसे नक्कीच मोराची नाहीत. ही पिसं नक्कीच कोणाची नाही आहेत, मोराची नाही आहेत हे तिला जाणवले. तरीही तिने मोराला विचारले, "अरे मोरा, ही पिसं कोणाची आहेत हे तुला माहिती आहे काय?" मोराने पिसांचे निरीक्षण केले. निरीक्षण म्हणजे मुलांनो, मोराने सुद्धा ती लक्षपूर्वक पिसं बघितली आणि तो म्हणाला, "ही तर बदकाची आहेत." ही कोणाची आहेत? बदक. बदक म्हणजे डग. ही पिसं कोणाची आहेत मुलांनो? बदकाची आहेत. मीनूला खूप आनंद झाला. तिने मोराला विचारले, "मला बदक कोठे भेटेल?" मोराने बदकाचा पत्ता सांगितला. त्याचे आभार मानून मीनू पळतच नदीवर आली. नदी किनारी दाट झाडी होती. तिने बदकाला हाक मारली. मोराने जेव्हा सांगितलं की ही पिसं बदकाची आहेत, तेव्हा मीनूला खूप आनंद झाला. ती खूप खुश झाली. तिने मोराला विचारले, "मला बदक कुठे भेटेल?" मोराने बदकाचा पत्ता सांगितला. पत्ता म्हणजे मुलांनो ॲड्रेस सांगितला. त्याचे आभार मानून मीनू पळतच नदीवर आली. आभार मानून म्हणजे मोराला थँक्यू म्हटलं आणि ती पळतच म्हणजे धावतच नदीवर आली. नदी किनारी दाट झाडी होती. किनारी म्हणजे नदीच्या किनाऱ्यावर, तटावरती दाट झाडी. दाट म्हणजे खूप गच्च, एकदम भरलेली अशी झाडं होती. म्हणजे नदीच्या किनाऱ्यावर खूप सारी अशी झाडं दिसत होती. तिने बदकाला हाक मारली आणि तिने लांबूनच बदकाला हाक मारली. बदक झाडीतून बाहेर आले. मीनूने त्याच्यासमोर हातातली पिसे धरली आणि त्याला म्हणाली, "ही तुझी पिसं मला सापडली आहेत. मी तुला शोधत होतो. ही घे तुझी पिसं." मीनूने जेव्हा बदकाला हाक मारली तेव्हा बदक झाडीतून बाहेर आले. मुलांनो, तुम्ही बदक बघितलं आहे ना? डक बघितलं आहे ना? नसेल तर तुम्हाला स्क्रीनवरती शेवटच्या चित्रात दिसत आहे बघा. तर बदक हे जास्त करून मुलांनो चिखल जिथे असतो, म्हणजे पाणी जिथे असते तिथे राहतं. म्हणून ते नदी किनारी राहत होतं आणि तिथे झाडी होती, म्हणजे खूप सारी झाडं होती. तिथून ते बाहेर आलं. मीनूने त्याच्याकडे हातातली पिसे धरली आणि तिच्या हातात जी पिसं होती ती त्याला दाखवली आणि त्याला म्हणाली की ही तुझी पिसं मला सापडली आहेत. ही तुझी पिसं कुठे पडली होती? रस्त्यावर पडली होती आणि मला ती सापडली आहेत. मी तुला शोधत होते. ही घे तुझी पिसं. आणि ती म्हणाली की मी तुला पूर्ण इकडे तिथे शोधत होतं, पण आता तू मला सापडला आहेस. ही तुझी पिसं तुला परत घे. बदकाला मीनूचे कौतुक वाटले. बदक मीनूला म्हणाले, "मीनू, तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस, म्हणून ही पिसं तुझ्याजवळच ठेव. एकदा पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाहीत. तुला अशीच वेगवेगळी पिसं सापडली तर ती तू सांभाळून ठेव." मुलांनो, मीनू जेव्हा त्या बदकाला पिसं देत होती तेव्हा बदकाला मीनूचे कौतुक वाटले. कौतुक वाटले म्हणजे नवल वाटले. तिच्याबद्दल आदर निर्माण झाला त्याच्या मनात. आणि बदक मीनूला म्हणाले, "मीनू, तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस, म्हणून ही पिसं तुझ्याजवळच ठेव." बदकाला तिच्याबद्दल आदर, नवल वाटले की माझी गळलेली पिसं तू देण्यासाठी इतक्या दूर आलीस, म्हणून तो तिला म्हणाला की ही पिसं आहे ती तुझ्याजवळच ठेव. एकदा पिसं गळून पडली. पिसं जी आहेत ती गळून पडली. गळून म्हणजे ती तुटली, गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाहीत. बघा मुलांनो, झाडाचं जे पान असते ते जर आपण तोडलं तर ते आपण पुन्हा जॉईन करू शकतो का?
कोणता असा गम वगैरे आहे का की ज्याने ते जॉईन केलं जातं? नाही. त्याचप्रमाणे पक्ष्यांची सुद्धा पिसं जर पडली खाली तर ती पुन्हा जॉईन केली जात नाहीत. म्हणूनच बदक मीनूला म्हणालं की एकदा का गळून पडली पिसं की ती पुन्हा जोडली जात नाहीत. तुला अशीच वेगवेगळी पिसं सापडली तर ती तू सांभाळून ठेव. काय म्हणाला बदक तिला की ही पिसं पण तू सांभाळून ठेव आणि तुला पुढे अजून अशी जर पिसं सापडली पक्ष्यांची तर ती तू काय कर, सांभाळून ठेव, कारण ती पुन्हा जोडली जात नाही. मीनू आनंदाने घरी आली. तिने बदकाने दिलेली पिसे आपल्या वहीत ठेवली. मीनूला खूप आनंद झाला आणि तिने बदकाने जी पिसं तिला दिली होती ती तिने आपल्या वहीत ठेवली. वही म्हणजे नोटबुकमध्ये ठेवली. बघा मुलांनो, काही मुलांना सवय असते, कधी कधी चॉकलेटची रॅपर्स असतात, ती व्यवस्थित सरळ करून नोटबुकमध्ये ठेवली जातात किंवा तुमची पर्सनल डायरी असते त्यामध्ये ठेवली जातात. कधी कधी गुलाब जे असते, रोज असते, त्याच्या पाकळ्यासुद्धा काही मुलं जपून ठेवतात. म्हणजे हॉबी असते काही मुलांना. काही वेळेला अशीच वेगवेगळी झाडांची जी पानं असतात ती सुकल्यानंतर त्याची जाळी बनते, ती काही वेळेला जपून ठेवली जातात. तर त्याचप्रमाणे मीनूने सुद्धा ते जे बदकाची जी पंख होती, जी पिसं होती ती तिने आपल्या वहीमध्ये जपून ठेवली. ज्याप्रमाणे मुलांना आपण मोरपंख जपून ठेवतो नोटबुकमध्ये, टेक्स्टबुकमध्ये किंवा आपल्या पर्सनल डायरीमध्ये ठेवतो, त्याचप्रमाणे मीनूने सुद्धा बदकाची पंख जपून ठेवली, वहीमध्ये जपून ठेवली. तर मुलांनो, तुम्हाला हा पाठ समजला. ह्या पाठामध्ये बदकाची गळून पडलेली पिसे परत करण्यासाठी मीनूने केलेले प्रामाणिक प्रयत्न व त्यामागची तळमळ इथे दिसून येते. मीनूने असा विचार केला का, हां कोणाचे असतील ते असतील, मी उचलते आणि घेऊन ठेवते, असं विचार केला का? नाही. तर ती पिसं कोणाची आहेत ह्याचा पहिला तिने काय केला आहे, शोध घेतला. आणि जेव्हा ती पिसं बदकाची आहेत असं माहिती पडलं तेव्हा ती बदकाला ती पिसं देण्यासाठी गेली, पण बदकाने ती पिसं घेतली नाही, उलट तिलाच ती पिसं ठेवायला सांगितली. तर मुलांनो, आपल्याला इथे असं समजते की आपल्याला सुद्धा एखादी गोष्ट जर मिळाली तर ती पटकन आपण घ्यायची नाही, तर ती कोणाची आहे हे पहिलं विचारलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे मीनूसारखं आपण जर आपल्याला एखादी गोष्ट मिळाली तर ती ज्याची आहे त्याला परत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर मुलांनो, तुम्हाला ही पिसं कोणाची हा पाठ समजला? तर आता आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढील तासाला. थँक्यू.